जनता पक्षाच्या मंडळाच्या अध्यक्षपदाच्या आमचे दामोवर हाचे निवृत्ती भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्याक माचेर उपस्थित मडगांव मतदारसंघाचे आमदार आणि गोंय राज्याचे पयलींचे मुखेलमंत्री बाब दिगंबर कामत, गोंय प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे सरचिटणीस माजी आमदार आमचे मित्र बाब दामू नाईक, तसेच थोड्या वेळान माजी जातले ते माझे मित्र आणि या मंडळाचे आतापर्यंतचे अध्यक्ष बाब रुपेश महात्मे, तसेच मडगांव नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मडगांव नगरपालिकेचे नगरसेवक नगरसेविका बाब अभिषेक काकोडकर आणि सगळे भावांनो आणि बहिणींनो आणि पत्रकार भाव, भारतीय जनता पक्षाचो म्हाका मडगांव मतदारसंघाक रिटर्निंग ऑफिसर म्हणून जबाबदारी दिली आणि हांगसर मंडळ अध्यक्ष निवड करतना आम्ही खूप जाणां कडेन उलयले, खूप जाणां कडेन मेळ्ळे आणि 4-5 नांवां आयिल्लीं. तेजे भितर नांव येतकीर एक आमचो रोल जालो की केंद्रातून जो अध्यक्ष जाता त्याचे वय 35 ते 45 भितर आसपाक जाय. 35 सकयल आसपाक जायना, 45 वयलो आसपाक जाय. मागीर ते आयले की 2-3 जाणांचे नांव कुशीक पडले, कारण ते कोण 50 वर्सांचे, कोण 52 वर्सांचो आशिल्लो आनी ते मागीर आमी ग्राय धरपाक जायनाले. मागीर एक सगळ्याचे सहमती सगळ्या कार्यकर्त्यांक विचारून, कोर कमिटीक विचारून एकूच नांव फुडें आयलें, तो म्हणजे बाब अभिषेक काकोडकर. आणि अभिषेक काकोडकर हो युवा मोर्चाचो पयलीं कार्यकर्तो, खूप गोंयांत काम केलं, तळमळीत काम केलं आणि एक धडाडीचो कार्यकर्तो एक उमेद काम करपाची आणि मडगांव खातीर फुडें व्हरपा खातीर आमदाराच्या बरोबर खानाक खान लावचो हांगसर काम करतलो आणि परत एक फावट भारतीय जनता पक्षाचे कवण हांगसर भारतीय जनता पक्षाचे तो निवडून हाडपाक तेजे बळ आसतलें. दुसरे आतां आमचे आज जो पदावल्यार सकयले होता तो आमचो मित्र रुपेश महात्मे. भारतीय जनता पक्ष अशें आसा की ताका फक्त 2 टर्म रावपाक मेळटा, कितल्या व्हडल्या फॅमिलीचो आसूं ते 2 टर्म जाले म्हणजे ताका आपले स्वखुशीन देंवचो पडटा. रुपेशाचें काम हांवें पळयलां. आमी भुरगेपणान सादारण म्हाका दिसता 25-26 वर्सांचे आसतना त्या वेळाचेर गांवांत वचून भाशेचें तेन्ना हें चलतालें आंदोलन, एक एम्बेसडर पार्टी पेडणे पर्यंत सगळ्यांक भोंवली आणि कशें भोंवले तें आमकांच खबर आसा. असो एक धडाडीचो कार्यकर्तो आणि खूप पक्षा खातीर काम केलो.
असो आमचो रुपेश बाब आसा आनी हेका लागून आज भारतीय जनता पक्ष आसा तो ह्या जगातलो सगळ्यात व्हडलो पक्ष, व्हडली पार्टी. फक्त मेंबरशिपीनूच न्ही तर देशा भितर सगळ्यात चड राज्याचे भितर भारतीय जनता पक्षाचे सरकार आसा. ह्या देशा भितर सगळ्यात चड आमदार भारतीय जनता पक्षा कडेन आसा, चड खासदार आसा, चड नगरसेवका नगर मंडळां आसा, नगरपालिका आसा, जेडपी मेंबर आसा. सगळ्या देशा भितर चड जेडपी मेंबर, पंचायत मेंबर हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. आणि भारतीय जनता पार्टी जी अशी आहे ती सामान्य मनशाक वयर काडटा. तसो बाब अभिषेक काकोडकर हो कामांतल्यान वयर आयलो तरणाटो आनी सगळे कार्यकर्त्यांनी आनी हांगसरले कोर कमिटी आनी आमच्या प्रदेशाची कोर कमिटी सगळ्यांनी मेळून ठरयलें की सगळ्यात एकमत जाल्यार आनी तेका एकपदान आमी तेजी निवड केली आसा. भारतीय जनता पक्षा भितर खंयच्याय पदा खातीर केन्नाच निवडणूक जायना. चडशे करून 99% सारक्यो बिनविरोध निवडणुको जाता. आज 40 मतदारसंघा भितर 36 मतदारसंघांनी आमी बिनविरोध निवडणूक जाल्ली आसा. आज खुबशे जाणांचे ते सन्मान जालो. तेजे पयलीं म्हाका दिसता बाब अभिषेक काकोडकराचो सन्मान आमच्या जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया अरुण सिंग आनी मुख्यमंत्र्याच्या हस्ते जालो. तेका हरशी डिक्लेअर आमी आतां करतात पूण औपचारीकतान तेका दनपारां आमी भोवमान केलो. आनी म्हाका दिसता पयली फावट भाग घेतला पैकी सगळ्यांनी एकदमच 36 अध्यक्षांक जो केंद्रीय कोण तरी नेतो येताय केंद्रीय पातळी वयर आनी गोंयचो मुखेलमंत्री एकट्याक तेंका भोवमान केलो आसा. आनी ही पार्टी अशी आसा की सगळ्यांक बरोबर घेवन वचपाची पार्टी आसा. आतां नांव खूब वाचतलो तेन्ना आयकतालो जवळ जवळ 7 ते 8 भितर आमचे मायनॉरिटी भाव आसात. ओबीसी समाजा सगळे समाजाचे कार्यकर्ते ह्या कमिटी भितर आसात. आनी म्हाका खूब बरें दिसलें कारण 29 काय 30 नंबराचो बुथाचो अध्यक्ष हांगा आपयलो तो बाब चंद्रकांत खांडेपारकार. हय तो पप्पा म्हणटाय का? अच्छा तो भुरगेपणाचो म्हाजो मित्र. कितलीशी कष्ट करून तो पळय सगळो भुरगो हांव पळयता तेका एक जवळ 15-16 वर्सांचो आसतना आमचे भुरगो म्हाज्या मामाचे घर खांडेपारा आनी तो खांडेपारचो म्हूण म्हाजी तेजी मैत्री आशिल्ली. खूब वर्सांनी म्हाका तेजे निमतान हांगसर पळोवपाक मेळ्ळो. खांडेपारचो म्हूण तेका विचारलें ह्या मंडळा लागून तेजेर म्हजी भेट जाली. अशें आसता आमचे कार्यकर्ते. परत एक फावट हांव विनंती करता आमी बाब दिगंबर कामत आनी आमचे दामू नायकार की आमचो नवनिर्वाचित अध्यक्ष अभिषेक काकोडकराक हार आनी शाल घेवन तेजो भोवमान करचो आनी सगळ्यांनी काय वाटते सपोर्ट करचो. सगळ्यांच्या तुम्ही पळयतात युनिक गोवा. सबस्क्राईब, शेअर, लाईक युनिक गोवा युअर चॅनल. आपण कर्तृत्व दाखयत आपल्या कर्तृत्वाची चमक दाखयत ज्यांनी आपले कार्यकाळ चाललो ते भोवमानी सुरेश बाब महात्मे जे मडगावचे आदले नगरसेवकही आसात हे तुमकां खबर आसा. हांव
विनंती करता आमचे आणि एज ए टोकन ऑफ लव जे काम बाब रुपेशान इतले वर्सां केलां आनी खरेंच हांवें लागींच्यान ताजें काम पळयलां ताजे खातीर पूर्णपणे सगळ्या मंडळाचे वतीन आनी म्हज्या स्वताचे वतीन एक ल्हानशें मोमेंटो आमी ताका हांगा अर्पण करता. तुमच्या कार्याचो अध्यक्षपदाच्या ह्या प्रोग्रामात हजर आशिल्ले आमचे लाडके आमदार गोंयचे माजी मुख्यमंत्री दिगंबर बाब कामत मडगांव आमचे प्रदेशाचे सरचिटणीस ही केली मोठी पार्टी हे विनयभाई आपल्या भाषणात सांगितलं आसा गेली 30-35 वर्सां आपण विनय दामू बरोबर काम करता पार्टी हांव 5 वर्सां मडगांव मंडळाचो अध्यक्ष म्हणून काम केलें आणि पक्षान जेन्ना वयाची गाठ घातली तेन्ना आमकां पद हे सोडचें पडलें. आमकां पद सोडपाक तशें व्हडलें काम पडटा. हांवें जेन्ना म्हजें राजकारण सुरू केलें तेन्ना हांव मडगांव युवा मोर्चाचो अध्यक्ष आशिल्लो. हांव मुद्दाम सांगता की हांवें जे युवा मोर्चाचे आसा ते विनय तुमकां सांगून हांव सांगता हांव अध्यक्ष युवा मोर्चाचो आशिल्लो. पावत हांव प्रदेश सरचिटणीस जालो युवा मोर्चाचो. प्रदेश सरचिटणीस जालो तेन्ना विद्यार्थी फोरम स्टार्ट जाले बीजेपीचे. ते विद्यार्थी फोरम म्हज्याच आनी आशिश वेळगांवकार सुरू जाल्ले आतां 10 लाख प्रूफ आसा सरचिटणीस. तेन्ना फाटल्यान हांव दक्षिण गोंयचो सरचिटणीस जालो भारतीय जनता पार्टीचो. भारतीय जनता पार्टी दक्षिण गोवा सरचिटणीस असो एकूय मतदारसंघ नाशिल्लो अशी एकूय पंचायत नाशिल्ली ज्या पंचायतीन आमकां विनय तेंडुलकार पावना कार्याकर्त्यांक. अशें सगळे भोंवून जेन्ना पक्षान म्हाका सांगलें की रुपेश तूं आतां मडगांवचो अध्यक्ष जावपाचो. हांव युवा दक्षिण गोंयच्यान सरचिटणीस जाल्यार मडगांवचो युवा मोर्चा अध्यक्ष जालो. हांव कित्याक सांगता आतां म्हाका तकलीदार कोण बारे आतां तूं पडटा दक्षिण गोंयचेर पावलो. पक्ष जी जबाबदारी आमकां दिता ती आमी जबाबदारी पाळटा. पक्षान म्हाका सांगलें की रुपेश तूं बुथावलो अध्यक्ष जा आमी जावचें पडटा. फाटल्या आमी बुथार काम करताले. आतां ह्या सुद्दां आमी जेन्ना नवे नवे बूथ अध्यक्ष करताले कमिटी काडटाले अध्यक्ष निवडटाले आमकां रातचे 10-12 फांतोडे फोन येवन गोंयभरचे कार्यकर्त्यांचे दक्षिण म्हाका वळखता आसल्या कारणान विनयभाई कोण दामू येता आसतले. अरे हांव मंडळाचेर आशिल्लो मरे म्हाका बुथावल अध्यक्ष करता हांव प्रदेशाचेर आशिल्लो मरे. जेन्ना आमी इलेक्शन लडयता आमी प्रत्येक बूथ मुख्यमंत्र्याक दिता. ज्या भागात मुख्यमंत्री रावता त्या भागात तो बुथाचो इंचार्ज मुख्यमंत्री तो गोंयचो मुख्यमंत्री आसात पण त्या बुथावयलें काम करपाची आमची पद्दत. पक्षाच्या संघटनेक काम दिता ते काम करीत रावपाक जाय. आतां हांव आसत हांगा विशय विनय तेंडुलकार आसत सरचिटणीस दामू नायक आसत आनी आतां जालो अभिषेक काळोडकर आसत. हे सगळ्यांनी बरोबर युवा मोर्चाचें काम केलां. आमी राष्ट्रीय कार्यकारिणीचेर आशिल्ले आमी राज्य कार्यकारिणीचेर आशिल्ले प्रदेश कार्यकारिणीचेर काम केलां आनी हांव कित्याक सांगता जी अट तुम्ही विचार करा जी अट पार्टीन घातल्या 35 ते 45 त्याच्या बरोबर आणि एक पार्टी दिली की ज्या पंचान परीक्षेचे काम केलं हाटे 2 टर्म तोच अध्यक्षपदार आशिल्लो. अभीक चान्स पडलो आमी युवा मोर्चात इतल्या वर्सां काम केलं. हांगा जे खुबशे युवा म्हणटा खंयचोच पक्षाचो लिडर और खंयचोच पक्षाचो मंत्री इन्क्लुडिंग होम मिनिस्टर अमित भाई शाह हे सगळे युवा मोर्चाचे आयले कार्यकर्ते. हे सगळे युवा मोर्चाचे आयले असं जाणा त्याच्याकडे लक्षात धरपा जाय. पक्षान जर तुमकां मुखार येवपा जाय जाल्यार युवा मोर्चात तुमी तशें काम करपा जाय. पक्ष तुमकां ज्या पद्दतीन पावयता तो विज्ञान मंडळाचे 20 वर्सां पयलीं हांव विनय 30 वर्सां पयलीं एक कोंकणी मातृभाषा अभियान चलतालें. कोंकणी मराठी भुरग्यांक मराठी भाशेन शिकया कोंकणी भाशेन शिकया आमी हांव विनय हे गोंयच्या कानाकोपऱ्याक पावताले पेडण्याच्या काणकोण पर्यंत. तातूंत आनी एक मजा एक एक गांवांत अशें म्हणटा की खुर्च्यो घालपाक कोण तुमी आसताले आमीच पिकअपच्यो खुर्च्यो देंवयताले आमीच भाशण मारताले आमीच खुर्ची पळयताले परत धांवताले. तेन्ना ही पक्षाची परिस्थिती. पण आज पक्ष तसो ना. आज पक्ष वाडयलो जगांतलो सगळ्यांत मोठो पक्ष आहा ज्या पक्षान आमी अभिमानान काम करता सांगतात की आमी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. युवा मोर्चा कडेन म्हणिला की तुमकां जर फुडें मुखार सरपाचें मुखार जर पक्षाक मोठ्या पदाचेर येवपाचें आसा जाल्यार तुमी काम करपाक जाय. युवा मोर्चा कडेन काम करपाक जाय भारतीय जनता पार्टीक काम करपाक जाय. हांव ह्याचेर पेपरार वाचता
कितलेशे अध्यक्ष नाराज, सिनियर कार्यकर्ते नाराज, ज्युनियर कार्यकर्ते नाराज. एकदा पक्षाकडे ज्युनियर सिनियर वगैरे असतात. पक्षाला प्रत्येक कार्यकर्त्याक पक्षाचे नेते भेटी मारतात. आम्हीच खुर्ची घालपी मनीस पक्षाचे 90 कमिटीचे बॅनर घालपी मनीस गेले 30 वर्सां पंचायत खंय पावलो आनी खंयच्यान खंय आसा हे म्हाका पळोवंक सुद्दां ना. हांव बुथाचेर काम करपाक लागलो, स्टेटीचेर गेलो, स्टेटी वयल्यान विविध संघटनेर काम करपाक लागलो, विविध स्पोर्ट्साच्या हेचेर काम करपाक लागलो. हे सगळे हांव करपाक शकलो. म्हज्या वयल्यान भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पक्ष ठामपणे उबो आशिल्लो. पक्षान काम करितलो, पक्ष दिता ती जबाबदारी घेवप. खुबशे कार्यकर्ते आमी वाटेर बसून आमदारां बसून उरतालो, मुखेल आसतालो, युगराज आसतालो. म्हाका याद जाता आमी लोकसभा इलेक्शन जालें की एक दक्षिण गोंयच्या कार्यालयान एक अशेंच आमी एक मोठी बैठक घेतिल्ली आनी प्रत्येकाक आमच्या लिडरान सांगिल्लें की तुमकां जर भारतीय जनता पार्टीक काम करपाचें आसा, तुमकां जर एक्टिव्ह मेंबर जावपाचें आसा जाल्यार मिनिमम 50 मेंबर एकठांय तरी करपाक जाय. कितले कार्यकर्त्यांनी केले? कोण कार्यकर्ते मेंबर तुमकां फकत सांगना, थोडेशे कार्यकर्ते आहा तेजे लिस्ट आमचे कडेन आसा, ते एक्टिव्ह मेंबर जाल्यात. कारण आता ते पदां आसतात, पण पदां मेळटले जाल्यार एक्टिव्ह मेंबर जावपाक जाय. एक्टिव्ह मेंबर जातलो तातूंत भितर पक्षाचें काम करपाक जाय. आमकां वायट दिसपाक लागलें की अरे हे कार्यकर्ते करता, ह्या कार्यकर्त्याक करता अशेंच आतां पेपर हाडटा. पण तेंची खरी परिस्थिती कशी आसा? जुने कार्यकर्ते नवे कार्यकर्त्यांनी एक्टिव्हली काम करात, पक्षाचें काम करात. पक्ष तुमकां ज्या जाग्यार पावपाक जाय त्या जाग्यार टायम आनी थंयच पावयता. पक्ष हो सगळ्यांत श्रेष्ठ. भारतीय जनता पार्टीचे जे काम तुम्ही करतले त्या तुमगे जो जागो जाय तो मागनाकात. पक्ष तुमचे तोंड पळोवन, पक्ष तुमच्या मनान कितें चलता, पक्षाचे नेते बशिल्ल्या, पक्षाचे कोर टीम बशिल्ल्या ताका पयल्यार कळटा की हेच्या मनान कितें चलता, हो कितें करपाक सोदता, एका खंयच्या पदार बसपाक जाय. आपापले पदां आपापले सारके मेळटले. नेगेटीव उलयनाका, पक्षा बद्दल सदां पॉझिटीव उलया. आमकां नेगेटीव लोक कितें सांगतात, आमी पॉझिटीव उलयता. आमी भारतीय जनता पार्टी तूं कितेंय म्हणप ना. आमी जेन्ना कळशी आंदोलन करताले उदका खातीर तेन्ना आमकां लोक म्हणटाले 30 वर्सां पयलीं 20 वर्सां पयलीं खबर आमदार आशिल्लो तूं, लोक म्हणटाले भारतीय जनता पार्टी केन्ना सरकाराचेर उबो ना, भारतीय जनता पार्टी केन्ना सरकार जावचें ना, भारतीय जनता 5 आमदार जिखचे ना. पण भारतीय जनता पार्टीन कितें, भारतीय जनता पार्टीचें काम कितें, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते कशे उबरता हें सिस्टमॅटीक भारतीय जनता पार्टीन दाखयलें आहा. तेजें उदाहरण म्हणजे आतांचे आमदार जे असते, विधायकाचे असते ते 40 आमी बूथ प्रमुख गेले. 40 बूथ प्रमुखांची कमिटी लोड करपी ताळे मारा लोड करपी पहिला मतदारसंघ ज्या दिसा आमकां परमिशन दिला जाल्यार लोडाचें ऍक्ट करा म्हणून त्या दिसा आमी लाख दिवसां ऍक्ट केला, लोड केला. इतली आमची कमिटी कडेन आशिल्ली. आमी केल्या, आमी कोण कामां ते श्रेयस आमदाराक वता. पहिलो मतदारसंघ आमचो मडगांव मतदारसंघ 8 कितले मतदारसंघ लोड करून आमी सगळ्यात पयली कमिटी काडल्या. आमी कमिटी आमी रिपोर्ट काडूना, घरा कडेन बसून काडूना. आमी तेन्ना वाड्यार गेल्या, तेन्ना बुथार गेल्या, त्यो बसल्या तिकडे उलयल्या कोण काम करतलो कितें करतलो, कोण एक्टिव्ह जालो कितें काम करतलो. सगळ्यांक हेजेर आमी एडजस्ट करून घेतलो. फक्त कितें आहा आतां त्या कमिटीन आनी जे आतां मुखार मंडळ त्या कमिटीन जॉयंटली हातान हात घालून काम करपाक जाय. पार्टी स्टेट जे लिडर आसा आमचे तेंच्यांनी सगळ्यांनी म्हजेर आयज विश्वास दवरून म्हाका हो जो इम्पॉर्टंट पोस्ट जो आसा भारतीय जनता पार्टी मडगांव मंडळाचो अध्यक्ष म्हणून नेमिल्लो आसा तेका लागून हांव सगळ्यांचे आभार मानता. म्हाका अपेक्षीत नाशिल्लेंच की हांव केन्ना ना केन्ना तरी भारतीय जनता पार्टी मडगांव मंडळाचो हांव अध्यक्ष जातलो म्हणून. म्हाका दिशिल्लें की हांव युवा मोर्चा म्हणूनच कंटिन्यू करतलो. गेल्ल्या टर्माक म्हाका पार्टीन एक बरी मोठी जबाबदारी दिल्ली राज्याचो भारतीय जनता युवा मोर्चाचो उपाध्यक्ष म्हणून. म्हाका दोतोरां अंडर आनी आमचे राज्याचे अध्यक्ष श्री सदानंद शेख तानावडे हांच्या अंडर 2022च्या इलेक्शनाक खूब आख्या गोंयभर म्हाका काम करपाची संदी मेळ्ळी. भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात व्हडली फॅमिली. म्हाका लागून भारतीय जनता पार्टी एक पॉलिटिकल पार्टी न्ही, ही म्हाका लागून एक फॅमिली. हितून भितर आमचे युवा म्हणजे भाव भयणी आसा, त्याच प्रमाणे म्हणजे आवय भयणी आसात, आवय बापूय सगळे आसात, कोण ना अशें ना. त्याच प्रमाणे
म्हाका म्हज्या टेन्युरान आयज पर्यंत आनी हाच्या मुखार सुद्धा जे म्हाका लाभिल्ले आमचे वरिश्ठ सगळे कार्यकर्ते ते म्हणनाका आदले आमचे अध्यक्ष मडगांवचे आसुनी, चंदन नायक आसुनी, रुपेश महात्मे आसुनी, सुबोध गोयकर आसुनी, असे खुबशे जाणांनी म्हाका प्रतिसाद दिलो आणि खुबसो सपोर्ट दिलो म्हाका. पयर थोडे दीस पयलीं हांव नाशिल्लो गोंयांत, भायर आशिल्लो. म्हाका खबर ना की ही सगळी चळवळ चालू आसा म्हणून मडगांवांत. बाबान, त्यानंतर रुपेश भाई, सरोज भाई, सगळ्यांनी म्हाका कॉल करून म्हाका सगळ्यांनी सांगले तुका एक जबाबदारी आमी दिवपाचें थारायला, जी अध्यक्ष पदाची मडगांव मंडळाची. म्हाका अपेक्षीत नाशिल्ली. म्हाका कितें उलोवं तें म्हाका समजुना. तांकां हांवें निचेवलो विचारलें आनी कोण ना. तेंच्यांनी म्हणलें ना, तुका ही जी जबाबदारी जी आसा ती घेवचीच पडटली. हांवें तांकां एकूच उतर दिलें, तुमकां जें कितें बरें दिसता तें तुमी करात आनी जर तुमकां जर दिसता की हांव ह्या पदाच्या लायकीचो आसा जाल्यार म्हाका हो पद तुमी दिवचो. भारतीय जनता पार्टीन हितून भितर इलेक्शन जायना. बाकीच्या पार्ट्यांनी जे इलेक्शन जाता अमक्या पदा खातीर, भारतीय जनता पार्टीन इलेक्शन जायना. भारतीय जनता पार्टी ही आमच्या तुमच्या अशे सामान्य मनशाची पार्टी. म्हाका आयज या पदाचेर हाडून तुम्ही बसयला म्हणून हांव आमचे मडगांवचे आमदार आणि आमचे गोयचे मुख्यमंत्री श्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याचप्रमाणे सदानंद शेठ अनावडे आमचे राज्याचे अध्यक्ष, हांचे कडेन हांव देव बरें करूं म्हणटा. आनी म्हजेर हो विश्वास दवरला आनी म्हाका हो पद जो दिल्लो आसा कितें ताका लागून हांव तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा. फक्त इतलीच हांव आशा बाळगता, जितले सगळे आमचे मडगांवचे कार्यकर्ते आसा ते वरिश्ठ कार्यकर्ते आसुनी, युवा कार्यकर्ते आसुनी, महिला कार्यकर्ते आसुनी, आमी मिळून आमच्या आमदाराचे हात आनी घट करूया आनी पार्टीची जी संघटना आसा त्याचे मूळ आनी घट करूया. देव बरें करूं. दोन उतरां बद्दल देव बरें करूं म्हणटा. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की. म्हणून त्यो बाबा बननीस जे बूथ नंबर 33चे आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष आसात ताचे कडेन मागता उपकार करून मातशें करचें. या मडगांवच्या मेळाव्यात तुमचे आमचे भितर हजर आशिल्ले माझे गोंय आणि ती प्रक्रिया कितें की प्रत्येक 3 वर्सांक पार्टीचे संघटनात्मक निवडणूक. आता ही संघटनात्मक निवडणूक कित्याक लागून जाता आणि ती सुद्धा तुमच्या लोकांच्या सगळ्यांच्या भितर, म्हणजे ती सुद्धा खासगी असे खंयतरी घराकडे बसून बूक बरयले आणि अशें म्हणून ती इत्याच खातीर जाता की तातूंत भितर पारदर्शकता आसची आणि सगळ्या लोकांक भितर आमी सामावून घेवचे हो ताजे फाटलो हेतू आसा. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी जेन्नाच्यान जाली, जे पयलीं जनसंघ आसूं, जनता पार्टी आसूं, मागीर 6 एप्रिल 1980 जेन्ना भारतीय जनता पार्टी जाली, ती आज बरें हो पायंडो सगळो फुडें वचत आसा. पयलीं एक टर्म 3 वर्सांचो आशिल्लो, 5 वर्सांचो आशिल्लो, मागीर 3 वर्सांचो जालो. तो 3 वर्सांचो एक टर्म मेळटालो आनी मागीर रोखडोच दुसरो कोण तरी जाता. पण मागीर घटनेन दुरुस्ती करून एकाच मनशाक 2 टर्म सारखे मेळचे अशे 2 टर्माचे तातूंत भितर अमेंडमेंट केले. आयज अभिषेक काकोडकर हाजे पयलीं हांव कौतुक करता, ताका अभिनंदन करता की ताजे कडेन भारतांतलीच न्हय तर जगातली सगळ्यांत व्हडली पॉलिटिकल जी पार्टी आसा त्या पार्टीचे हांगसर ताजे कडेन अध्यक्षपद आसा. हांव कौतुक करता आनी अभिनंदन करता हांगसरले 40 मतदारसंघात, ह्या मतदारसंघातले बूथ इंचार्ज जे आसा त्या सगळे बूथ इंचार्जाक की तांचेय अभिनंदन करता की माननीय नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतलो मेरा बूथ सबसे मजबूत हो जो कॉन्सेप्ट आसा त्या ह्या सगळ्या संकल्पनेचे तुम्ही सगळे भागीदार आसा, वाटेकरी आसा आणि रिस्पॉन्सिबल असे तुम्ही अध्यक्ष आसा. हांव मुद्दामून कौतुक करता आमच्या रुपेश महात्मे हांचे. एक खूब वेळ काळ आशिल्लो
तो काळ आम्ही पळयला. त्या काळात आमकां कोण लागीं करनाशिल्ले. ह्या 30 वर्सांच्या प्रवासान भितर आमी केन्नाय मेळ्ळे जाल्यार जेन्ना आमची चर्चा जाता तेन्ना हांव रुपेशाक किंवा हांव आमी एक घटनेचो मुद्दामून उल्लेख करता की तो काळ असो आशिल्लो त्या वेळाचेर नुकतीच भारतीय जनता पार्टी सुरवात जाताली. भारतीय जनता पार्टीन कोण जॉईन जावपाक तयार नाशिल्लो, ही भाजीपाव पार्टी म्हणटाली. अशा वेळाचेर त्या वेळाचेर पासून आयज पासून अनेकांनी आपले चपल झिजयली, अनेकांनी कश्ट केले. असे प्रचारक मेळ्ळे जांच्यांनी उपाशी रावून चपाती किंवा कोणाक कितें केन्ना बटाटवडान कितें खाले आनी अशें करून ही पार्टी इतली व्हडली. पार्टीचे 14 कोटी 15 कोटी मेंबर जाले गोंयांत जाले. गेल्या टायमार गोंयांत 3,25,000 जाले आनी ह्या टायमाचेर गोंयांत ते 4,10,000 पावले. पण ही फटींगपणाय बी न्ही, कारण ते डिजिटल जाले. मोबायलाचेर डायल करपाक जाय आशिल्लें. रिंग मारतकीर तुका नंबर येतालो. नंबर येतकीर मागीर फुडले लिंक मेळटाले. त्या लिंकाचेर तुजो सगळो डेटा घालचो पडटालो. खूब जाणांक हें कळनाशिल्लें. पण बदल हो नैसर्गीक आसता. पार्टी जशी जशी वाडपाक लागली त्या वेळाचेर कोणूच नाशिल्ले. 2 खासदार आशिल्ले. 2 खासदारा वेली पार्टी ही 303चेर पावली. परत 240चेर. सगळे चढ उतार पळयल्यात. पार्टीन अपयश पळयला, पार्टीन यश पळयला, पार्टीन संघर्ष पळयला. पण ही एकमेव जी पार्टी अशी आसा त्या पार्टींतल्यान गरीबातलो गरीब आनी सगळे सगळे सरावले मनीस हो आमदार जावपाक पावलो, मुख्यमंत्री जावपाक पावलो आनी देशाचो पंतप्रधान सुद्दां जावपाक पावलो. ही आमची पार्टी आसा. आनी ह्या पार्टीचो हांव एक कार्यकर्ता म्हणून म्हाका बी स्वता अभिमान आसा आनी म्हजे बरोबर काम करपी अशे अनेक कार्यकर्ते आसा. त्या कार्यकर्त्यां भितर रुपेश म्हात्मे आशिल्लो. म्हाका ताचो अभिमान दिसता. काही मतभेद काही कितें चलता, पण पार्टीन दिल्ली सगळी जबाबदारी व्यवस्थितपणे करपी रुपेश म्हात्मे ह्या फाटल्या 5-6 वर्सांचे जे टर्म ताणें केला आसा ताका हांव इतलें म्हणत की ताका दिल्लें हें कांयच न्ही. म्हणजे पण आमी कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्त्याचे रिणान आसा जाणी ह्या पार्टी फुडें करपाचो संकल्प केला आनी तांणी काम केलें. म्हाका एक मुद्दामून इन्सिडेंट याद आसा. अटल संदेश यात्रा तेन्ना चलताली. आमकां जबाबदारी खंयची दिली, बाकीचे मतदारसंघ बरे आशिल्ले. त्या मतदारसंघात सगळे कडेन जयघोष चलतालो, बावटे लावन बी सगळें चलतालें. आमकां दिवन जबाबदारी खंयची दिली, आमकां दिली बाणावलेची. आनी आमी घेवन गेले पिकअपार मायक लायलो, थंय बोर्ड लायलो आनी मायक घेवन त्या ग्रामान आमी 2 जाण आनी गाडी तरी नशीब, गाडी स्टार्ट आशिल्ली आनी आमी भाशण दिता. स्वप्नील स्वर्णिम चतुर्भुज परियोजना आनी खंयचे गॅस हांगसरल्यान वयर धाडले ते वयर डोंगरांनी पावपाक लागून अटलजी ते गॅस व्हडले आशिल्ले ते धाकले केले बिला भाशण दिता. फुडल्यान 4-5 लोक तयार आनी ते आनी हातीन गाडी मारता ती कळ्ळी तुमकां दाखयना. आनी हळू हळू उतरां स्टार्ट जाली. रात्री कोण तरी फातर काडटा, कोण काय म्हणटा रुपेश बाबा हे भाशण मातशें करुया, हें आमकां बरें वचना आनी कितें कळत जाल्यार खबर ना. आनी हळू ते ड्रायव्हराक सांगलें गाडी स्टार्ट मार हें आमकां बरें पडपा आसा की ताणें 1-2 फातर शेवकिले आनी त्या टपाचेर हात मारलो टाप टाप करून. आरे पेटय खरें सांगता सोमार कसलीच भितर अशक्ती उलयना. त्या दिसा ती रेस पळय आमी रेस मारले आनी त्या फाटल्यान लागल्या. आमी जेन्ना खारेबंदर तो पन्नेर पूल आशिल्लो तो पोर्तुगीज कालीन पूल थंय पावतकीर आमच्या बाउंड्रीक पावले पण आमी सू जाले. आनी मोदी जर ताचो कोणाचो बेग बीन फेल जालो त्या बाबड्याचो जाल्यार आमी आयज दोगी जाणां दिसती पडपाक नासले. असो काळ आशिल्लो तो. अशा काळात कोण तरी जॉईन सुद्दां जावपाचें नांव घेनाशिल्लो. त्या काळांतल्यान आयज पार्टीची संख्या आसा ती सगळे जॉईन जातात. सगळे पार्टीन येवपाक तयार जाले. कितल्या जाण पार्टीन कित्याक ह्या पार्टीन हो उदय पळयला, ह्या पार्टीन हो संघर्ष पळयला. आतां सुखाची फळां ती कोणी घेवपाक तयार जाता. पण ह्या पार्टींतलो प्रत्येक मेंबर आसा तो परत येता. तो प्रॉडक्ट न्ही, ती घरवापसी. त्या मेंबराक दिसता की हीच पार्टी आपल्याला योग्य न्याय दिता म्हणून येता. आमचे काही कार्यकर्ते गेले कार्यकर्ते ते आमचो प्रॉडक्ट आम्ही तयार केल्ले, आमचे मशीन घडिल्ले
आम्ही तयार केलेलं आहे गेले दुसरीकडे पण तेही पडताय कित्याक जाले की उत्तर दिल्ले पाळपासारखी जर पार्टी आसा ती भारतीय जनता पार्टी आणि म्हणून आज 14 कोटी 15 कोटीच्या पार्टी भितर प्रत्येक जण मेंबर जाता आणि आता पद जाय खंयची दिल्ले पद ज्या दिसा ही वय मर्यादा 35 ते 45 केली त्या दिसा आमचे कपले राट्यो कित्याक आमचे खूब जण मेंबर आसा तांकां आमकां प्रमोशन दिवंक जाय तांणी काम केल्लें आसा तांकां खंय एडजस्ट करतले आणि मोक्याचे आणि म्हत्वाचे पद जाय दिवपाक जायना केन्ना केन्ना दुसऱ्याची वाट मोकळी करून दिवची पडटा पार्टी हळू आपले नियम बदलता पयलीं बरें आशिल्लें बरें पयलीं तुमी कोणाकी करताले बरें आतां तुमचें कितें जालां कारण पयलीं कमी आशिल्ले लोक आतां लोक वाडले आनी म्हणून ह्या पार्टीन मागीर कितें केलें अटलजी आनी जेन्ना अडवाणीजी आशिल्ले त्या वेळाचेर पार्टीक युवा मोर्चा अटलजी केन्ना युवा मोर्चाचो अध्यक्ष जावना अडवाणीजी केन्ना युवा मोर्चाचे अध्यक्ष जावना कारण ताणें लिमिटेड आशिल्लो सोर्स हळू पार्टीचे मेंबर वाडले आणि वाडटकीर मागीर नवी एक तांकां समिती करची पडली नांव दिवचें पडलें तांकां हो युवा मोर्चा भारतीय जनता युवा मोर्चा थंयच्यान तयार जालो आनी वाडली बायलां येवपाक लागली पयलीं बायलां अशी सोंपेपणी घरांतल्यान भायर सरना आशिल्ली पण ह्या पार्टीक शिक्षीत समाज आनी मोठे तरेन काम करपी समाज मेळ्ळो आणि हो समाजाक तांकांय एक पद दिवपाक जाय तांकांय फ्रंटार जर हाडपाक जाय म्हणून ह्या पार्टी भितर मागीर भारतीय जनता महिला मोर्चा तयार जालो आनी वाडली पार्टी हांगा पद दितली खंयचे मागीर पार्टी भितर हळू आनी सुद्दां तयार जाली अनुसूचित जमाती अनुसूचित मोर्चा असले मोर्चा तयार जाले आता पळय आनी वाडले फाटल्या वेळाचेर 14 कोटी 15 कोटी जातात आनी खंयची पद दितले मागीर आमी प्रकोष्ठ तयार केले इंजिनियरांचो वेगळो प्रकोष्ठ डॉक्टराचो सेल तो वेगळो सांस्कृतीक प्रकोष्ठ वेगळो आणि प्रत्येकाक पद आणि प्रत्येकाक काम करपाक दिले ही पार्टी आज पर्यंत इतली पर्यंत वाडली आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचो खंयचोच हांगसरलो कार्यकर्ता आसा तो नरेंद्र मोदीजींचे नाव घेतकीर ताका मान म्हणजे सॅल्यूट करपी जाचे संबंध देशभर 70% फॉलोवर आशिल्ले भारतभर जगभर असो एकमेव नेता आमकां मेळ्ळा आमकां खंयच तकली सकयल घालपाक आयज पसून पडूना कारण भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी साहेबाचें नाव घेतल्या नंतर आमकां खंय तरी मान सकयल घालची पडले असो एक क्षण आमकां येवना आमी घेतले अरे पार्टी आता बरी भशेन ना पार्टी येना ते ना पण पार्टी भितर 3,25,000 वयल्यान 4,10,000 मेंबर जाता हे कितें दाखयता की 3,25,000 वयल्यान 4,000 10 लाख जाता जर की पार्टी हे मेंबर ऑफिशियली मोबायलाचेर लोड करून जॉइन जाले जे 3,000 एक्टिव्ह मेंबर आशिल्ले ते एक्टिव्ह मेंबर आज जवळ जवळ 4,500 5,000 पावले हे कित्याचे उदाहरण या पार्टी भितर येणाऱ्यांचे आणि काम करणाऱ्यांचे उदाहरण आणि म्हणून आयच्या हातूंतांचे कौतुक करताना आणि बूथ इंचार्जाचे कौतुक करताना हांव सांगता जाणा हे सगळे पळयलां विश्वास सतकरा सारको गरिबीतलो आसतलो विनय तेंडुलकरा सारको आसतलो म्हजे सारको आसतलो आज ह्या स्तराचेर जर पावला जाल्यार भारतीय जनता पार्टी आनी म्हजी वळख जर करून दितना हांव सांगत हांव दामू नायक म्हणून न्ही हांव भारतीय जनता पार्टी म्हणून इतले वळखीक पावलो आनी म्हणून ती वळख दाखयतना पण केन्ना म्हाकाय बी राग येता म्हणजे रोखडोच येताय बी की दामू नायक हो कॅन्डिडेट न्ही कमळ हे कॅन्डिडेट तुम्ही कदाचित दामू नायकाक कळ्ळें हांव म्हजेर घालून कित्याक घेता जाल्यार कोणाचेर घातलें ताकाय वायट दिसतलें तें नाका लेकी बरे सुनेलाजी तसलें आसता म्हणटकीर म्हाका गाडी मारता मारता पण ज्या दिसा कॅन्डिडेट डिक्लेअर जाता त्या दिसा आमचो कॅन्डिडेट कोण आसता दामू नायक त्या दिसा आमचो कॅन्डिडेट आसता डॉक्टर प्रमोद सावंत त्या दिसा आमचो कॅन्डिडेट आसता तो हे अशें नांवान न्ही तर आमचो कॅन्डिडेट आसता तो कोण कमळ कमळ तुम्ही जर घात कोणाचो केलो जाल्यार कमळाचो तुम्ही जर कोणाक जर प्रताप करता कमळाची मागीर तुमकां डिंगे मारपाचे आनी पक्षा बद्दल व्हडले व्हडले उलोवपाचे कांयच अधिकार ना अधिकार केन्ना आसतलो ज्या वेळाचेर तुम्ही ह्या पक्षा खातीर काम करतले आणि पक्षाक मोठो करतले देशाक मोठो करतले देश व्हडलो जालो जाल्यार आमकां सिस्टमॅटिकली आमकां नेटान सांगपाक मेळटा हय आमी 5 ट्रिलियनाची इकॉनॉमी केली आमी हे सगळें केलें आमी तें सगळें केलें आनी म्हणून तुमचे कडेन सगळ्यां कडेन रिक्वेस्ट करता आयज म्हाका उलोवपाक कित्याक मेळटा कारण ह्या 25-30 वर्सां भितर हांव पक्षाचो बारीक सरचिटणीसा पासून कार्यकर्ता पासून करीत करीत युवा मोर्चा करीत करीत इतले पर्यंत पावलो आणि हे सगळे पळयतना
तुम्ही आता नवीन आसात 35 ते 45 वर्साचो एक तरणाबाण हांगासर तुमकां अभिषेक काकोडकरा सारको नवो अध्यक्ष मेळ्ळा पण तो अध्यक्ष मेळ्या बरोबर ताका एकट्याक सोडून रुपेश मात्मे वचपाना रुपेश मात्मेनी तितल्याच बरोबर ताच्या फाटल्यान रावपाक जाय कृष्णाची भशेन ताणें ताका वाट दाखोवपाक जाय आनी वर म्हणजे हांगासर युवा जर कोण आसा जाल्यार म्हणत न्ही युवा मोर्चा जाल्यार हांव सुबोधाचें नांव घेतलें कित्याक अदोरच्यान जर सामके जोमान जर कोणें जर घोशणा जर दिल्या बोगलेच्या देगांतल्यान ती सपोर्ट वच आसता 25 वर्सां 2 वर्सां हांव 2 टर्म हांव आमदार आसा तरी पूण म्हाका केन्नाच लज दिसली ना हांगासर उबो रावला आनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो म्हणपाक खंय तरी कसलें काम दिलें तातूंत लज दिसली ना पक्षान सांगलें तें आमी केलें म्हाका याद आसा महिला मोर्चाची कुंदा चोडणकर अध्यक्ष आशिल्ली मुद्दाम उल्लेख करता अखिल गोंयची ज्या दिसा ताका सांगलें तुका ह्या मंडळाचे अध्यक्ष जावपाक जाय पळय ती सकयल्या मंडळाचे अध्यक्ष विश्वास जाता कोणाचें नांव घेवं मंत्री पदावल्यान देंव म्हटलो देंवलो दिनाय फुड्यान आसा कोण मंत्रीपद सोडटा आयज काल वेळार जाय गरजेचें आनी अशा वेळाचेर काम करपाची उर्बा काम लोकां फुडें पावोवपाची हें जें आशिल्ली तें सगळें झपाट्यानी बदलतना तुमचे फुड्यान आव्हान आसा हांव परत शब्द घेता ह्या बूथ इन्चार्जा कडेन आव्हानां ही सगळे सदांच बरोबर आसना पक्ष सत्तेर आसलो बसून बरोबर काही एंटी इन्कम्बन्सी आसता म्हजें हें जावना म्हजें तें जावना म्हजी ट्रान्सफर जावना म्हजी नोकरी जावना म्हजें हें करूं ना म्हाका वाटेर अडकिल्लें ना म्हाका कितें तरी म्हटलें म्हाजें रुसकें फुगलें सगळें ह्या सगळ्यांचेर तुमकां माफ करून लोकां कडेन वचना आमकां येणाऱ्या नगरपालिकेची आनी त्याच बरोबर येणाऱ्या हे 2027ची निवडणूक जिंकपाक जाय क्लेश मतभेद असले सगळे बाजूक दवरया आनी हे सगळे करून आमकां भारतीय जनता पार्टी परत एकदा त्या हाजे कडेन व्हरपाक जाय 27 नारो आसतलो त्या नाऱ्याक आमी सगळे एकठांय रावया फुडें या आनी म्हाका दिसता ह्या सगळे तुमचें अभिनंदन करतना बूथ इन्चार्जाचें आसतलें त्या अध्यक्षाचें आसतलें सगळे कमिटी जातल्यो फुडें कोणाचें समजा कमिटीचें नांव बी कोणाचें आयलें ना जाल्यार हांव माननीय माजी मुख्यमंत्री आनी आमदारा कडेन मागतां की इतल्यो कमिटी आसा ना हो प्रपोज तो प्रपोज नाजाल्यार आनी 2 नवे गाडयो आनी तांकां बरोबर घेवन आमी या त्या खातीर तुमचे सगळ्यांचे कौतुक तुमकां सगळ्यांक नव वर्साची शुभेच्छा देव बरें त्याच भशेन नवे वर्साक मडगांव मंडळाक नवो अध्यक्ष बाब अभिषेक काकोडकर आमचो पक्षाचो पयलीचो अध्यक्ष आनी राज्यसभेचो माजी खासदार डॉ. विनय टेंडुलकर जो आमचो रिटर्निंग ऑफिसर ताणें अभिषेक काकोडकराचें नांव डिक्लेअर केलें ताचे बरोबर आसात आमचो पक्षाचो जनरल सेक्रेटरी माजी आमदार दामोदर नायक मडगांवचो नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर मडगांवचो पयलीचो मंडळाचो अध्यक्ष बाब रुपेश मात्मे सेक्रेटरी सुनील नायक काउन्सिलर बाब फादर दादा दीपाली सिद्धांत महिलाची अध्यक्षा महिला मंडळाची अध्यक्षा तनुजा पैलकर आमचे हांगा बशिल्ले सगळे प्रमुख कार्यकर्ते सगळे बुथाचे अध्यक्ष आणि पत्रकार भावांनो आणि भयणी भारतीय जनता पक्षाची एक खासियत आसा भारतीय जनता पक्ष हाली निवडणुको सगळ्यो जिखता हरियाणा सर्वे सांगताली एकही सर्वे सांगना आशिल्ली की भारतीय जनता पार्टी जिखतले म्हणून तुम्ही पळयले आसतले सगळे जाण दोळे धापून सांगताले की फक्त काँग्रेस जिखता भारतीय जनता पार्टी हरियाणात गेली सकाळ फुडें जेन्ना टीव्ही लायलो तेन्ना काँग्रेस 70-7 लिडींग दाखयताले ते उडान बाबड्यान सगळे फेटो बिटो बान जिलेबी बिलेबी सगळे ऑर्डर केल्यो हाडपाक जालें कितें हांव टीव्ही बंद करून गेलो भायर सरून घरा कडल्यान 11 वरांचेर म्हाका मिसेसीन फोन केलो आजान अरे म्हणपाक टीव्हीचेर दुसरेंच दाखयता बीजेपी लिडींग आसा म्हणून परतो घरा कडेन पळय जाल्यार खरेंच बीजेपी लिडींग हे जादू न्ही हे संघटनाक लागून कार्यकर्त्यांक लागून बूथ कमिटीक लागून जे त्रास तेंच्या बूथ कमिटीने काढले कार्यकर्त्यांनी काढले तातूंतल्यान हरियाणा भारतीय जनता पक्षाचो विजय जालो हे लक्षात दवरा त्याच महाराष्ट्रात जाले पार्लमेंट इलेक्शनात चड सीट हांगा मेळिल्ले
काँग्रेसीक एनसीपी शिवसेना ताका चड सीट मेळ्ळे सामके राविले केन्ना काय इलेक्शन जाता आनी स्लोगन अशें आसताले उद्धव ठाकरे सांगतालो की जालो आमचे जालें सगळें आमी हें करणार भयणी कितले ते 1,500 2,000 आमचे 3,000 करणार सरकारच येऊ दे तशें हांगा आम आदमी गेल्ले इलेक्शनाक सांगिल्लें कार्ड वाडटा हे कार्ड दाखोवपाचें आमी सरकार आले बरोबर कार्ड घेवन वचा बँकेंतल्यान तुमकां 2,000 मेळटले 3,000 मेळटले आमच्यो बायलो मातश्यो हुशार ती दुसऱ्या दिसा बँकेक गेली बाबा कार्ड घेवन बँकेचे स्टाफ म्हणटा हे कार्ड आमचे हे कसले बोगस क्रेडिट कार्ड जे काम आमी दिल्लीक कॉमर्स केला दिल्लीक आसता कितें सांगता पेपर दाखयता कार्ड दिता ही तांची स्पेशालिटी पण साधारण जाणटी मनीस मागीर म्हणपाक लागली म्हाका बाबा हे कार्ड पळय मरे आमकां पयर कोण आयलो म्हणपाक कार्ड दिता आनी गेला आमी कार्ड घेवन बँकेक गेले बँकेची स्टाफ आमकां धांवयता आमी कसलें कार्ड हे म्हटलें असलेंच कार्ड हे असलेंच कार्ड इलेक्शन जिखपाक सोदता म्हणजे अशा पद्धतीन लोकांक फटोवपाचो प्रयत्न जाता म्हणून भारतीय जनता पार्टी असल्या नाटकाचेर अवलंबून रावना भारतीय जनता पार्टी रावता आपल्या कार्यकर्त्याच्या बळाचेर आणि भारतीय जनता पार्टी जर जिंकता इलेक्शन पूर्णपणे आपल्या कार्यकर्त्याच्या बळाचेर हे आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवू हांव जेन्ना भारतीय जनता पार्टीचो आमदार आशिल्लो 1994 तेन्ना रुपेशा खबर आहा विनया खबर आहा सगळ्या खबर आहा जे म्हजे बरोबर आशिल्ले तेन्ना भारतीय जनता पार्टीची परिस्थिती कितें आशिल्ली आमी पयलीं 4 आमदार आशिल्ले 5 वर्सांनी आमी 10 जाले काम करून परते 5 वर्सांनी आमी 15चेर पावले बेश्टे पावले ना परफॉर्मन्साचेर पावले परफॉर्मन्स केले आतां जर हाणें सांगलें तांबो उदाहरण दिलें हांव जेन्ना मिनिस्टर आशिल्लो पावर मिनिस्टर तेन्ना विनया कडेन फॉरेस्ट मिनिस्ट्री आशिल्ली फॉरेस्ट म्हणजे पॉवरफुल पोर्टफोलियो तसो जेन्ना तें ठरलें की मिनिस्टराक एक मिनिस्टर कमी करचो पडटा आमची मिटींग जाली कोणाक सांगपाचें कशें सांगतलो मिनिस्टर काडपाक किंवा रिजायन जावं सांगपाक कितलें धाडस जाय पडटा हांव त्या धाडसांतल्यान गेला मागीर पूण हांव जाणा पूण विनयान आमकां तें धाडस करपाक थंय सांगलें ना विनय आपूण उबो रावलो आनी विनयान एका शब्दान सांगलें आपलो राजिनामो कांय प्रॉब्लेम ना तुमी कितें सांगता तें आपूण करता असो सांगपी कार्यकर्तो भारतीय जनता पार्टी कडेन आशिल्लो म्हणून तेन्ना ती सरकारान बरी केली हें लक्षात ठेव हे भारतीय जनता पार्टीचे स्पेशालिटी त्या वेळाचेर मंत्रीपद कोण सोडपाची परिस्थिती नाशिल्लो आमकां खूब त्रास करचे पडटाले मागीर एक्सरसाइज करपाक पूण विनयान आमकां तें अशें सहज उत्तर दिलें एकाच मिटिंगेन निर्णय ठरलो आनी म्हणूनच आमी इलेक्शनां जिखता ती कार्यकर्त्याच्या बळाचेर हे कार्यकर्त्यांनी लक्षात दवरपाक जाय रुसवे फुगवे सगळे असतात पण अल्टिमेटली वी आर बाउंड विथ ए पार्टी विच इज टुडेज बिगेस्ट पार्टी इन द वर्ल्ड जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे नेतृत्वकारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हो जगातलो आज बऱ्यातल्या बऱ्या लिडरांपैकी दिसपेदार हे लक्षात दवर असो रिस्पॉन्स नरेंद्र मोदी केन्नाच खंयच्याच हाचे पयलीं प्रायम मिनिस्टराक केन्नाच असो रिस्पॉन्स मेळनाशिल्लो जगात आज खंयच्याय राष्ट्रांत तो वता जाल्यार ताका रिसेप्शन कशें मेळटा ताचे त्या राष्ट्राचे प्रेसिडेंट ताका कितें म्हणटा हे तुमी टीव्हीचेर पळयता म्हणजे हांव उलयलो म्हणून तुमी टीव्हीचेर तुमकां दिसता एकलो राष्ट्राध्यक्ष म्हणटा राष्ट्राचो ताका इज माय बिग ब्रदर एकलो म्हणटा इज माय बॉस ताज्या उतराचेर दुबाय देवूळ बांदता ताजे उतर घालता आनी दुबायचो प्रिन्स ताका जा सांगता तूं जाय तितलो जाळो मार्ग कर तूं जाय तशें देवूळ बांद आनी हे देवळां मंदीर आमकां दुबाय जाल्लें मेळटा हाजे खालोखाल आतां अबुधाबी अशा पद्दतीचो प्रधानमंत्री ह्या देशाक पयले खेपेक मेळिल्लो पण स्वप्नात तरी चिंतपाक शकता आशिल्लो की मिडल इस्टाक देवळां जातली कोण तरी चिंतपाक शकता ही ताजी कॅपॅसिटी आज आनी ह्या देशाक इतलो वयर आमी सगळे त्या पक्षाचे कार्यकर्ते हे तुम्ही लक्षात दवरा आणि म्हणून आमचे ध्येय कितें आसा की भारतीय जनता पार्टीचो झेंडो लावप ज्या ज्या इलेक्शनाक जाता तेन्ना ते हे आमचे सगळ्यांचे ध्येय हे ध्येय घेवन आमी काम करतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांक इम्पॉर्टन्स दिता तर प्रत्येकाक दिसता राजकारणात जॉइन जातकीर प्रत्येकाचे एम्बिशन आसता कोणाक नगराध्यक्ष जायन दिसता कोणाक आमदार जायन दिसता कोणाक मंत्री जायन दिसता कोणाक मुख्यमंत्री जायन दिसता हे स्वप्न पळोवपाचो अधिकार प्रत्येकाक आसा
राजकारणाक येतो बेश्ट कोण येना राजकारणात स्वप्न पळोवन येता तर कितें तरी जावपाची इच्छा आसा पूण ती इच्छा पूर्णत्वाक व्हरता आसतना दुसऱ्याक पांयां घालून माडून वयर सरपाचो प्रयत्न केन्ना करपाक जायना हें म्हजें स्पश्ट मत सामकें आनी म्हणून हांवें आज पर्यंत हांव जर 8व्या खेपे मडगांवच्या निवडणूक जिखला पूर्णपणे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बळाचेर तुमच्या आधाराचेर तुम्ही केल्लो सॅक्रिफायसाचेर हांव जिखला हें तुमी लक्षात दवरा हांव सगळ्यांक बरोबर घेवन गेला हांव वता आसतना सगळ्यांक बरोबर घेवन गेला हांवें कार्यकर्त्यां भितर भेदभाव कांय करूना थोडे जाण म्हाका सोडून गेले तांचे सुद्दां हांवें परवा करूना खूब जाण गेले म्हाका परते येवन मेळ्ळे सगळ्यांक बरोबर घेवन गेलो कार्यकर्त्यां बद्दल दुस्वास हांवें केन्ना म्हज्या तकलेन दवरना आनी दवरपाकय ना म्हाका आनी म्हणून तुमी लक्षात दवरपाक जाय की आज आमची कसोटी आसा बाब रुपेशान सांगले त्या भशेन अभिषेक हो आमचो आतां अध्यक्ष आसा ताका आमी सगळ्यांनी सहकार्य करपाक जाय आनी काम करपाची ताका संदी दिवपाक जाय बऱ्या पद्दतीन तो काम करपी आनी युवा मोर्चाचें काम केलां ताका कॅपॅसिटी आसा काम करपाची आनी म्हाका खात्री आसा आमी सगळ्यांनी जर ताका बरो सपोर्ट दिलो जाल्यार तो अत्यंत बऱ्या पद्दतीन मंडळ मुखार व्हरतलो आनी आतां हाणें सांगला त्या भशेन की आतां इलेक्शनां आसा सगळ्यांत पयलीं इलेक्शनां जिल्ला पंचायत जिल्ला परिशदेची जिल्ला पंचायतीची पयलीं आहा ती सगळी जिखपाक जाय मागीर आसा नगरपालिकेची ती जिखपाक जाय आनी मागीर 27 जातलें असेंब्ली प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे पाठबळ आमच्या फाटल्यान आसा लक्षात दवर आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सरकार आसा सत्ता आसा कर्नाटकाक केन्ना कितें जाय म्हणून कांय सांगपाचें ना चड तेंप टिकपाचें ना तेन्ना तेकडे पयशे ना आनी उतरां खूब दिल्ली पूण पयशांची शॉर्टेज आसा ताका लागून थंय झगडीं जाल्ले आसा अशी परिस्थिती आसा इलेक्शना कडेन उतरां सगळे दितात हें करतलो चंद्र हाडटलो सूर्य हाडटलो इलेक्शन जाता मागीर खंयच्यान चंद्र हाडटलो आनी खंयच्यान सूर्य हाडटलो विटामीन या पयशे बजेट जर आसत तर काय करपाक मेळना तूं खंयच्योय स्किमी डिक्लेअर केल्यो आनी तुजे कडेन पयशेच ना जाल्यार मागीर कितें करपाचें खंयच्यान पयशे हाडटलो खंयच्यान फुलफील करतलो तुका मागीर डेव्हलपमेंट करपाक पयशे मेळना थोड्या राज्यांनी परिस्थिती आनी विरोधी पक्षाच्या राज्यांनी थोडी परिस्थिती अशी जाल्या की पयशे ना पयशे खंयच्यान हाडटलो कसल्याय संवम करपाक जाता पयशांचे संवम करपाक येना भोवता पयशे तेस्ता वचपाचें नाल्यार घरा बसपाचें अशें आनी हांगा ठोकपाक कितें जालां पार्टी थोड्या पार्टी खबर आसा की आमी सत्तेर येवपाना आम आदमी कार्डां वाडटले तेन्ना गोंयांत खबर आशिल्लें आमी कार्डां शिकपाना पूण कार्डां वाडटले लोकांक फुटी जाल्यार कार्डां घेवन म्हणजे अशा पद्दतीचे वेगवेगळे वातावरण हे पार्टी तयार करता तुम्ही ताका बळी पडपाक जाय लक्षात दवरा हांव कार्यकर्त्यांक सगळ्यांक सांगता इवन आमचे तुमी कोण आसा व्हॉट्सॅपाचेर तुमी हागेले तागेले तुमी प्रेस करपाक जायना ऑपोजिशन पार्टीचे कोणाचेच पळय येता कितें मॅसेजीस आनी कितें व्हॉट्सॅप येता ते तुमी ताजेर लायक करपाक जायना तुमी फक्त पार्टीचो आमच्या पार्टीचो नरेंद्र मोदीचो आमचो अमित शहाचो नड्डाचो आनी डॉक्टर प्रमोद सावंत हांचे व्हॉट्सॅपार थंय तुमी लायक करा पार्टी मॉनिटर करता सगळें तुमकां दिसता पार्टी कांय खबर ना पार्टीचे डेटा सगळो आसा आज पार्टी आमची पार्टीची हायली डिजिटायज जाल्या ती आनी खंयची ह्या देशांत खंयचीच पार्टी ना तूं आत्तां सांग मडगांव मंडळाचे भुताचे लिस्ट हाड म्हणून दिल्लीच्यान तुका 2 मिनटां भितर तुका सगळे फूल चार्ट येता ही इतली आतां पार्टी आमची कोणानाय जाल्ली आहा पार्टीक सगळे मेळटा रिकॉर्ड सगळो पार्टी कडेन आसता तांगेलो हेच आसा व्हॉट्सॅपाचेर सगळे मॉनिटर करता सगळे तांकां डिटेल वता पूण हांव तुमकांय सांगता की तुमी व्हॉट्सॅप घालतना कोणाक मोदीक कितें म्हणलें ताका तुमी लायक करनाका ते रोखडे रिकॉर्डाचेर नोट जातले कोणें कितें केलें जाल्यार हें लक्षात दवर पार्टीचें आमचें कितें आसा तें लायक करप हें बेसीक प्रिंसिपल सामकें आनी हाजे मुखार ह्या देशांत भारतीय जनता पार्टीचें सरकार हें उरतलेंच हें तुमी सगळ्यांनी लक्षात दवरपाक जाय कोणाक आपासून ना सरकार हाडोवपाची आनी उडोवपाची ज्या जाग्यार एंटी इन्क्लमन्सी आशिल्ली त्या जाग्यार राज्यांनी सरकार हाडपाक जालें ना सामकें मिडिया म्हणजे सर्वे टोटली रॉंग प्रूव केले पयले खेपे आतां सर्वेचे लोकांचो विश्वास ना लोक म्हणटा सर्वे कितेंय सांगता आनी म्हणूनच हांव तुमचे कडेन रिक्वेस्ट करता सगळ्यांनी आज आमचे अटेंडन्स बुथाचे प्रेसिडेंटाचे अटेंडन्स बरें कितले जाण म्हणून 40 ते 2 जाण ते सुद्दां जावपाक जायना हें इम्पॉर्टंट फंक्शन हांवें सगळ्या बूथ प्रेसिडेंटांक पर्सनली फोन मारल्या आनी सांगलां तुमी येवपाक जाय म्हणून आनी म्हजी अपेक्षा आसा हांव जेन्ना फोन मारून सांगता त्या कार्यकर्त्यांक येवपाकच जाय कित्याक इतले कार्यकर्ते आमचे लिडर येतात आमी प्रत्येक बूथ प्रेसिडेंटाचो सत्कार केला गुलाब फूल घेवन
जाल्यार एक सुद्दां बूथ प्रेसिडेंट ना हे म्हाका बरोबर दिसना. म्हाका ताजें दुख्ख जाता. अनलेस जेन्युइन कितें आसा हांव समजुपाक शकना. आतां कोणें तरी सांगलें दिपकान सांगलें आपल्या एअरपोर्टार वचचें पडटा. लता पेडणेकर सांगून दुयेंत आहा अशें कितें आसलें सोड. पूण अदरवायज आमचे चडशे म्हाका दिसता 95% तरी 98% सुमार अटेंडन्स जालें. हांव तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे ब्रँड एम्बेसेडर लक्षात दवरा. भूतानचो प्रमुख हो भारतीय जनता पार्टीचो ब्रँड एम्बेसेडर त्या वाड्यार. त्या वाड्यार कितें जालें जाल्यार ताणें आमकां इमिडिएटली पळोवपाक जाय, सांगपाक जाय. हे तुम्ही लक्षात दवरा. म्हणजे आम्ही म्हणटा आसतना म्हणटात की बूथ प्रेसिडेंट म्हणजे आमी कोणाक कितें दिता हे भूताचो प्रेसिडेंट भूताचो प्रेसिडेंट सामको म्हत्वाचो लक्षात दवर. तसो मंडळाचो अध्यक्ष म्हत्वाचो. आज अभिषेक काकोडकरांचो थंय सत्कार केलो बाब अरुण सिंगान भारतीय जनता पार्टीचो जनरल सेक्रेटरी. तो सगळ्या मंडळाच्या अध्यक्षा कडेन उलयलो आनी ताणें सगळ्यांचो सत्कार केलो. पयले खेपे अशें जाता की दिल्लीच्या जनरल सेक्रेटरी अरुण सिंगा सारको मनीस येता आनी तो मंडळाच्या अध्यक्षाची दखल घेता. आम्ही हांगा बूथ प्रेसिडेंटाचो सत्कार केलो गुलाब घेवन आमच्या विनय बाबाच्या हातान. म्हणजे बूथ प्रेसिडेंटान लक्षात दवरपाक जाय की आपली जबाबदारी आपल्याची कितली आसा, आपलें काम कितें करपाक जाय. कितें जालें जाल्यार बूथ प्रेसिडेंट हो आमचो एम्बेसेडर हे तुमी सगळ्यांनी लक्षात दवरा. आनी पार्टी सदांच बूथ प्रेसिडेंटाक इम्पॉर्टन्स दिता. जशें मंडळ प्रेसिडेंटाक दिता तशें बूथ प्रेसिडेंटाक दिता. हांव परत तुमचे कडेन मागता आमी शॉर्ट टायमा भितर ठरयलें. ही मिटींग आमी शॉर्ट ठरयली म्हणजे आमची एक्चुअली काल जावपाची. काल आमचो फेस्टिवल हांव पार्टी प्रेसिडेंट सांगलें आज करता म्हणून विनय एग्री जालो विनय म्हाका आज करया म्हणून. आनी तुमी सगळे शॉर्ट टायमा भितर आयले. तुमचे सगळ्यांचे हांव जे पळय बूथ प्रेसिडेंट जाले ताचे अभिनंदन करता. परत एकदा लक्षात दवरा की सगळ्यांनी आपापल्या एरियेक बरें काम करपाक जाय. फाल्यां पार्टी करता आसतना बूथ प्रेसिडेंटाच्या मार्फत करतली तें कितें काम त्या बुथाचेर हें लक्षात दवरा. आमचे कावन्सिलरय सगळे आयले. एक कोण कितें देवना बाकीचे सगळे तांकां हांवें सकाळीं फोन केलो सगळ्या तेय सगळे आयले. आनी अभिषेकाक हांव फूल एश्युरन्स दिता की मडगांव मंडळाचो अध्यक्ष म्हणून जें कितें काम जाय तें काम करपाक आमचो पूर्ण पाठिंबो तुका आसलो. तुवें नेटान काम करपाचें आनी हे मंडळ हे गोंयांतलें पयल्या नंबराचें मंडळ जावचें अशी म्हजी इच्छा आसा. जशें आतां रमेशान सांगलें की आमी फर्स्ट मतदारसंघ जाणें आपले बूथ कमिटी अपलोड केली. आमकां प्रेसिडेंटान सांगलें अपलोड करा आनी रोखडें आमी अपलोड केलें. रुयान फोन करून सांगलें आमी पयलीं थारल्या. त्या भशेन म्हज्या मतान आमी मंडळ नंबर 1 मंडळ म्हणजे व्हायब्रंट मडगांवचें मंडळ अशें जावचें अशी म्हजी इच्छा. ती करपाक तुमी सगळ्यांनी म्हाका हेल्प करतो. करता मरे हेल्प सगळे लक्षात दवरा. इतलें तुमकां सांगता विजय तुमकां सगळ्यांक आदरान देव बरें करून म्हणटा. जय हिंद जय गोवा. पडे वचचे न्ही सगळ्यांचो एक ग्रुप फोटो आमकां काडपाचो आसा. ताजे पयलीं आमच्या मंडळाचे सरचिटणीस नमस्कार. आपण पाहत आहात युनिक गोवा. सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युअर चॅनल.